हलकी, पोकळ, खुसखुशीत आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी आज आपण झटपट अशी पोह्यांची चकली कशी बनवायची ते बघणार आहोत. बिना भाजणीची ही पोह्यांची चकली अगदी झटपट तयार होते अवघ्या 10 ते 15 मिनिटात आणि खायला देखील तितकीच स्वादिष्ट लागते. चला तर मग लगेचच पाहूया अजिबात तेलकट न बनणारी आणि तितकीच कुरकुरीत अशी झटपट पोह्यांची चकली कशी बनवायची. सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये जाड पोहे आणि डाळ्या घालून त्याची पावडर करून घ्यायची आणि ती चाळून घ्यायची. त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं, सोबतच लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड, सफेद तीळ, ओवा, हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये मोहनसाठी गॅसवर कडकडीत गरम करून घेतलेलं बटर किंवा लोणी घालायचं. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि थोडं थोडं गरम पाणी घालून हातानेच पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि झाकून 5 मिनिटासाठी ठेवायचं. 5 मिनिटानंतर पुन्हा एकदा थोडं थोडं पाण्याचा हात लावून पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि ह्याच्या लगेचच चकल्या बनवून घ्यायच्या. बनवलेल्या चकल्या तेलामध्ये सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. तुम्हाला माझी आजची रेसिपी झटपट चकली करण्याची पद्धत कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याच रेसिपीची सविस्तर कृती, भरपूर टिप्स आणि साहित्य अचूक प्रमाणात पाहण्यासाठी व्हिडिओ खाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे, त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. धन्यवाद.